Hello students, I am Mrs. Sane. Welcome to the simple way of learning English. Students, do you know if there is winter season, severe cold is there, then how do we try to protect ourselves from the cold climate? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय कडक थंडीपासून आपण स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय काय करतो? See the different ways to protect ourselves from the cold climate. We wear warm clothes and woolen clothes, that means sweaters, mufflers, hand gloves, etc. We sit near the fireplace or we cover ourselves with warm blankets, and all the people prefer to sit inside the cozy homes with the door and windows closed. थंडीपासून आपण स्वतःचं रक्षण कसं करतो? तर अतिशय थंडी असेल तर आपल्याला सगळ्याच माणसांना उबदार कपडे घालून, उबदार ब्लँकेट घेऊन, दारं खिडक्या बंद करून घरी राहायला आवडतं. बट व्हॉट अबाउट दोज पीपल हू डू नॉट हॅव होम्स? पण जे लोक बेघर आहेत, ज्यांना घरच नाही, असे लोक काय करतात? दे फाइंड द शेल्टर समवेअर टू प्रोटेक्ट देमसेल्व्स फ्रॉम द कोल्ड. असे बेघर लोक, ज्यांना घरच नाही, असे लोक थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी कुठेतरी आसरा शोधतात. स्टुडंट्स, देर इज अन इंटरेस्टिंग स्टोरी इन युअर इंग्लिश टेक्स्टबुक, द कॉप अँड द अँथम, in which there is a man Soapy who is also homeless. He has no shelter to protect himself from the cold and snowfall. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इंग्लिशच्या पुस्तकात एक इंटरेस्टिंग स्टोरी दिलेली आहे, द कॉप अँड द अँथम. या स्टोरीमधलं जे प्रमुख पात्र, मेन कॅरेक्टर आहे, तो माणूस म्हणजे सोपी. हा सोपीसुद्धा निराधार आहे, बेघर आहे. तो एका बेंचवर राहत असतो आणि हा बेंच हे बाग म्हणजेच त्याचं घर असतं. पण जेव्हा हिवाळा सुरू होईल, बर्फ पडायला सुरुवात होईल, तेव्हा तो उघड्यावर त्या बाकावरती कसा काय राहू शकणार? मग तो दरवर्षी हिवाळ्यात काय करायचा? त्याला वाटायचं की जिथे फुकट राहायची आणि खाण्याची सोय होते अशी जागा म्हणजे तुरुंग, जेल. आणि म्हणून एखादा छोटा मोठा गुन्हा करून तो स्वतःला अटक करून घ्यायचा आणि हिवाळ्याचे सगळे महिने जेलमध्ये कसे राहता येईल हे तो पाहायचा. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळं सोपीला तुरुंग, जेल म्हणजेच हिवाळ्यात राहण्यासाठी स्वर्गच वाटायचा. ती त्याची हिवाळ्यात राहण्याची जागा होती, विंटर आयलंड. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी हिवाळ्यापासून, थंडी, बर्फ यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्याची त्याची ही नामी युक्ती असायची. आता जेलमध्ये जाण्यासाठी अटक व्हावी म्हणून सोपी काय काय प्रयत्न करतो हे या द कॉप अँड द अँथम या स्टोरीमध्ये मजेशीरपणे सांगितलेलं आहे. पण या स्टोरीचा शेवट मात्र अगदी अनपेक्षित आणि उपरोधिक आहे. आपल्या लेखनाने हसता हसता रडवण्याचं कौशल्य असणाऱ्या या स्टोरीचे लेखक ओ हेनरी यांच्याबद्दल प्रथम आपण माहिती घेऊया या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी. ओ हेनरी, 1862 to 1910. William C. Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. विल्यम सिडनी पोर्टर हे अमेरिकन लेखक ओ हेनरी या टोपण नावाने ओळखले जातात. He was a voracious reader since childhood. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter, columnist and occasional cartoonist. त्यांनी एक विनोदी साप्ताहिक द रोलिंग स्टोन चालू केलं, पण त्यात ते अयशस्वी झाल्यानंतर ते ह्युस्टन पोस्टमध्ये एक वार्ताहर, स्तंभलेखक आणि कार्टूनिस्ट म्हणून काम करू लागले. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. टू डिस्क्राइब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way
of thoughts and endings in almost every story. द कॉप अँड अँथम ही त्यांच्या गाजलेल्या कथांपैकी एक आहे. हसता हसता रडवणारी, स्माइल विथ टीयर्स अशी त्यांची लेखनाची शैली आहे. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी is a vagabond and a person with criminal background. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. कॉप अँड द अँथम या स्टोरीमध्ये सोपी हा गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारा एक मनुष्य आहे. निराधार आहे, बेघर आहे आणि त्यामुळे कडक थंडीपासून वाचण्यासाठी तुरुंगात जायचं असं तो ठरवतो आणि त्यासाठी अटक व्हावी म्हणून वेगवेगळ्या योजना आखतो. द स्टोरी एंड्स इन अन अनएक्सपेक्टेड वे. ओ हेनरी हॅज डेपिक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वे. पण त्याचे अटक होण्याचे प्रयत्न जे असतात ते व्यर्थ जातात. फ्युटाईलचा अर्थ आहे व्यर्थ आणि स्टोरीचा शेवट अगदी अनपेक्षित होतो. The Cop and the Anthem is about freedom and confinement. Initially, Soapy feels that there is freedom from miseries and worries in confinement, means prison. ही स्टोरी स्वातंत्र्य आणि तुरुंगवास, कन्फाइनमेंट म्हणजे तुरुंगवास, स्वातंत्र्य आणि तुरुंगवास याबद्दल असणारी गोष्ट आहे. पहिल्यांदा सोपीला वाटतं तुरुंगवास म्हणजे दुःख आणि चिंतांपासून मुक्ती असते. द नोट्स ऑफ अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन आणि ही रिझॉल्व्स टू वर्क हार्ड. पण तो प्रार्थना गीताचे सूर ऐकतो आणि ते सूर त्याच्या विचारांमध्ये पूर्ण बदल घडवतात. ट्रान्सफॉर्मचा अर्थ आहे बदल घडवणे. ते पूर्ण बदल त्याच्या मनामध्ये घडवतात आणि आता कष्ट करण्याचा तो ठरवतो, चांगले जीवन जगायचं ठरवतो. Soapy faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life, he is taken into confinement. पण नशिबाचा विरोधाभास म्हणजे जेव्हा त्याला समजतं की खरं स्वातंत्र्य हे चांगलं वागण्यामध्ये, चांगलं जीवन जगण्यामध्ये आहे, तेव्हाच त्याला पकडण्यात येतं आणि तुरुंगवासामध्ये जावं लागतं. Now let us turn to the story द कॉप अँड द अँथम. कॉपचा अर्थ आहे पोलीसमन आणि अँथम म्हणजे प्रार्थनागीत, पोलीस आणि प्रार्थनागीत. सोपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल्ड आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ asphalt where ब्रॉडवे अँड फिफ्थ एव्हेन्यू फ्ल्यू टुगेदर. सोपी हा बेघर निराधार असणारा मनुष्य, बेंच किंवा बाक हेच त्याचं घर असतं. पण आता हिवाळ्यात बर्फ पडल्यावर तो त्या ठिकाणी कसा राहणार या विचारात तो बेंचवरून उठतो आणि चालायला लागतो. समोर डांबरी रस्ते असतात पसरलेले, ज्या ठिकाणी ब्रॉडवे आणि फिफ्थ एव्हेन्यू हे रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी तो येतो. अप ब्रॉडवे ही टर्न्ड अँड स्टॉप्ड ॲट अ लक्झुरियस कॅफे. आणि ब्रॉडवे या रस्त्यावरून वळून तो एका आरामदायक पॉश अशा कॅफेजवळ येतो. सोपीने ठरवलेलं असतं की छोटा मोठा गुन्हा करून हिवाळ्याचे महिने जेलमध्ये काढायचे. पोलिसांनी पकडावं म्हणून आता तो प्रयत्न करायला लागतो. त्याचा हा पहिला प्रयत्न काय आहे पहा, फर्स्ट अटेम्प्ट. सोपी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. सोपीला पूर्ण आत्मविश्वास असतो. फ्रॉम द लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड याचाच अर्थ आहे की आपण यशस्वी होणार याचा अगदी पूर्ण विश्वास त्याला असतो. He was shaven and his coat was trim. त्या पॉश कॅफेमध्ये आपला कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने काय तयारी केलेली असते तर ही वॉज शेवन, त्याने दाढी केलेली असते. अँड हिज कोट वॉज ट्रीम आणि त्याचा कोटसुद्धा नीटनेटका व्यवस्थित असतो. अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि त्याने कोटावर एक काळ्या रंगाचा बो लावलेला असतो जो त्याला एका मिशनरी स्त्रीने, चर्चमधल्या मिशनरी स्त्रीने थँक्सगिव्हिंग डेला भेट म्हणून दिलेला असतो. थँक्सगिव्हिंग डे
हा अमेरिकेमध्ये नोव्हेंबरच्या 4थ्या गुरुवारी देवाचे आभार मानण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस आहे. अशा दिवशी त्या स्त्रीने त्याला तो बोध दिलेला असतो. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन द रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड, सक्सेस वुड बी हीज. अशा प्रकारे तयार होऊन गेल्यावर त्या कॅफेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये कुणालाही संशय न येता आतमध्ये जायला मिळालं तर यश हे त्याचंच होतं. त्याचा हा प्रयत्न यशस्वी होणार होता. कारण द पोर्शन ऑफ हिम that would show above the table would raise no doubt in the waiter's mind. कारण एकदा आतमध्ये पोहोचल्यावर टेबलाच्या वरचा त्याचा जो भाग दिसणार होता, त्याचा चेहरा, नीटनेटका कोट, त्यावर असणारा बो, हे सगळं बघून तिथल्या वेटर्सना नक्कीच काही संशय येणार नव्हता. A roasted mallard duck, thought Soapy, would be about the thing, with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. आणि तिथे पोहोचल्यानंतर काय काय खायचं हे पण त्याने ठरवलेलं होतं. भाजलेलं बदक, रोस्टेड मालाड डक, एक वाईनची बॉटल, दारू, थोडं चीज, एक कप कॉफी आणि सिगार हे त्यांनी घ्यायचं ठरवलेलं होतं. $1 for the cigar would be enough. The total would not be so high as to call forth any extreme of revenge from the cafe management, and yet the meat would leave him filled and happy for the journey to his winter island. सिगारसाठी $1 पुरेसा होता आणि खाद्यपदार्थांचं टोटल बिलही एवढं जास्त होणार नव्हतं की हॉटेल मॅनेजमेंट त्याचा एकदम जास्त, अगदी टोकाचा सूट घेईल. आणि या मांसाचा स्वाद, त्याची चव त्याला पूर्ण हिवाळाभर जेलमध्ये आनंदी आणि समाधानी ठेवेल याची त्याला खात्री होती. विंटर आयलंड याचा अर्थ या ठिकाणी आहे जेल. But as Soapy set foot inside the restaurant door, the head waiter's eye fell upon his tattered trousers and decadent shoes. पण सोपीने आत पाऊल टाकल्यावर तिथल्या मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटलेल्या पॅन्टवर आणि खराब झालेल्या शूजवर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न्ड हिम अबाउट अँड कन्वेड हिम इन सायलन्स अँड हेस्ट to the sidewalk and averted the ignoble fate of the menaced mallard. तिथल्या गार्डनी त्याला तिथून हाकलून दिलं आणि त्यामुळे त्या बिचाऱ्या बदकाचं वाईट नशीब पण बदललं. सोपी turned off Broadway. It seemed that his route to the coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. सोपी तिथून निघाला. तिथं जाण्याची तीव्र इच्छा होती, तो म्हणजे तुरुंग. तुरुंगात जाण्याचा मार्ग आता वाटतो तेवढा सोपा नाही असं त्याला वाटायला लागलं. तुरुंगात जाण्यासाठी, लिंबोचा अर्थ आहे तुरुंग, तुरुंगात जाण्यासाठी आता दुसरा मार्ग शोधायला हवा होता. At a corner of 6th Avenue, electric lights and cunningly displayed wares behind plate glass made a shop window attractive. 6th Avenue रस्त्याच्या कोपऱ्याला एका दुकानाचा दर्शनी भाग, काचेमागे मांडलेल्या वस्तू आणि इलेक्ट्रिक लाईट्समुळं अगदी आकर्षक दिसत होता. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोपीने एक दगड घेतला आणि त्या काचेवर फेकला. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर, अ पोलिसमन इन द लीड. लोक धावत आले. त्यात सगळ्यात पुढे एक पोलीस होता. Soapy stood still with his hands in his pockets and smiled at the sight of brass buttons. त्याच्या खांद्यावरची ब्रास बटन्स पाहून सोपी हसला आणि खिशात हात घालून उभा राहिला. Where's the man that done that? inquired the officer agitatedly. रागाने पोलिसांना विचारलं, हे करणारा माणूस कुठे आहे? Don't you think that I might have had something to do with it? said Soapy with a friendly voice as one greets good fortune. सोपीने अगदी मैत्रीपूर्ण आवाजात म्हटलं, माझा या सगळ्या प्रकाराशी संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का? The policeman refused to accept Soapy even as a clue. पोलिसाने सोपीला पुरावा म्हणून सुद्धा नाकारलं. कारण
Men who smash windows do not remain to chat with the police. They take to their heels. कारण men who smash windows, दुकानाच्या खिडक्या फोडणारे काही पोलिसांशी गप्पा मारायला तिथेच उभे राहणार नाहीत, ते तर पळून जाणार. टू टेक टू वन हिल्स ही फ्रेज आहे, त्याचा अर्थ आहे पळून जाणे. द पोलिसमॅन saw a man halfway down the block running to catch a car. With drawn club, he joined in the pursuit. तेवढ्यात पोलिसाला एक माणूस पळताना दिसला आणि पोलीस त्याची काठी, क्लब म्हणजे काठी, दंडुका घेऊन त्याचा पाठलाग करायला लागला. खरं तर तो माणूस गाडी पकडण्यासाठी पळत होता. Soapy, with disgust in his heart, drifted along, twice unsuccessful. सोपीच्या मनात आता सगळ्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता, पण त्याच ओघात तोही पुढे गेला. हा त्याचा दुसरा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरला. आता काहीतरी गुन्हा करून जेलमध्ये जाण्यासाठी सोपीचा तिसरा प्रयत्न काय होता बघा. हिज थर्ड अटेम्प्ट. On the opposite side of the street was a restaurant of no great pretensions. It catered to large appetites and modest purses. रस्त्याच्या पलीकडे एक साधंसं रेस्टॉरंट होतं, अगदी सर्वसामान्य लोकांची भूक भागवणारं. इट कॅटर्ड टू लार्ज ॲपिटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस चा अर्थ आहे अगदी सर्वसामान्य लोकांना परवडणारं असं त्या हॉटेल होतं. इट्स क्रॉकरी अँड ॲटमॉस्फिअर वेअर थिक, इट्स सूप अँड नॅपरी थिन. तिथली भांडी, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, तिथले खाद्यपदार्थ, नॅपकिन, टेबल क्लॉथ इत्यादी सगळंच सामान्य होतं. इन टू धिस प्लेस सोपी बेटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. त्यामुळं सोपीचा कुणाला संशय येणार नव्हता आणि त्यामुळं सोपी आत गेला. ॲट अ टेबल ही सॅट अँड कन्झ्युम्ड बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स अँड पाय. बीफ स्टिक, फ्लॅपजॅक्स, डोनट्स आणि पाय हे पदार्थ त्याने खाल्ले. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायनेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. आणि वेटरला सांगितलं की त्याच्याकडे एखादं छोटंसं नाणं सुद्धा नाही. द मायनेस्ट कॉइन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप, सेड सोपी, अँड डोंट कीप अ जेंटलमन वेटिंग. आणि त्यानं सांगितलं पुढे वेटरला, आता पटकन पोलिसाला बोलवा, माझ्यासारख्या सभ्य गृहस्थाला वाट पाहायला लावू नका. नो कॉप फॉर यू, सेड द वेटर विथ अ व्हॉइस लाईक बटर केक्स अँड अन आय लाईक द चेरी इन द मॅनहॅटन कॉकटेल. हे कॉन. घोगऱ्या आवाजाच्या आणि लाल भडक डोळे असणाऱ्या वेटरने म्हटलं, अरे फसव्या माणसा, तुझ्यासाठी पोलिसाची काही गरज नाही. नीटली अपॉन हिज लेफ्ट इयर on the callous pavement, two waiters pitched सोपी. दोन वेटर्सने त्याला उचललं आणि टणक अशा फुटपाथवर नेऊन आपटलं. ही अरोज जॉईंट बाय जॉईंट ॲज अ कार्पेंटर्स रूल ओपन्स अँड डस्टेड हिज क्लोथ्स. सुताराची फुटपट्टी जशी करकरत उघडते तसा सोपी हळूहळू उठला आणि त्याने आपले कपडे झाडले. Arrest seemed now but an elusive dream. The island seemed very far away. अटक होणं हे आता त्याला मिळवण्यास कठीण असणाऱ्या एका स्वप्नाप्रमाणे वाटायला लागलं. A policeman who stood before a drug store 2 doors away laughed and walked down the street. जवळच एका औषध दुकानाच्या बाहेर पोलीस उभा होता आणि सोपीची ही अवस्था बघून तोही हसला आणि तिथून निघून गेला. सोपी वॉज सीज्ड विथ अ सडन फिअर दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. सोपीला आता भीती वाटायला लागली की काहीतरी जादू, एन्चॅन्टमेंट म्हणजे जादू, त्याला जेलमध्ये जाण्यापासून रोखते आहे. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक अँड वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन lounging grandly in front of a glittering theatre, he caught at the immediate straw of disorderly conduct. त्याला तिथे एका झगमगीत थिएटरसमोर एक पोलीस अगदी आरामात उभा असलेला दिसला आणि त्याला दंगेखोर वागणूक, डिसऑर्डरली कॉन्डक्ट म्हणजे दंगेखोर वागणूक
करून पोलिसाचं लक्ष वेधण्याची कल्पना सुचली. ऑन द साइडवॉक सोपी began to yell drunken gibberish at the top of his harsh voice. सोपीने दारू पिलेल्या माणसाप्रमाणे निरर्थक ओरडायला सुरुवात केली. येल मीन्स टू शाउट, ओरडणे, अँड गिब्रिश मीन्स नॉनसेन्स स्पीच, निरर्थक बडबड. ही डान्स्ड, हाउल्ड, रेव्ड अँड अदरवाईज डिस्टर्ब द स्काईज. तो मूर्खासारखा नाचायला लागला. हाऊल म्हणजे ओरडायला लागला आणि रेव्ड म्हणजे चिडून आरडाओरडा करायला लागला. The policeman merely twirled his club, turned his back to Soapy and remarked to a citizen, "This one of them Yale lads celebrating the goose eggs they gave to the Hartford College." पोलिसाने हातातली काठी क्लब नुसतीच फिरवली. ट्वेलचा अर्थ आहे फिरवणे, आणि सोपीकडे पाठ फिरवून तिथल्या एका माणसाला म्हणाला की हे येल विद्यापीठाचे विद्यार्थी हार्टफोर्ड कॉलेजला शून्यावर हरवल्यामुळं आपला विजय साजरा करतायत. गुज एग्स म्हणजे शून्य. हे विद्यार्थी दंगा करतात पण त्यांच्यापासून कुणालाही काही इजा पोचत नाही. नॉयझी बट नो हार्म म्हणजे ते दंगा करतात पण कुणालाही इजा करत नाहीत. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी, आणि म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देण्याच्या सूचना आम्हाला दिलेल्या आहेत. डिस्कन्सोलेट, सोपी स्टॉप्ड हिज अनअवेलिंग रॅकेट. डिस्कन्सोलेट म्हणजे निराश, दुःखी, आणि अनअवेलिंग रॅकेट म्हणजे निष्फळ गोंगाट. सोपी अतिशय निराश झाला. इतका प्रयत्न करूनही पोलीस त्याला काही पकडायला तयार नव्हते. त्याने निराश होऊन त्याचा हा आरडाओरडा थांबवला. वुड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम? इन हिज फॅन्सी द आयलंड सीम्ड अन अनअटेनेबल आर्केडिया. आता त्याला जेल म्हणजे अनअटेनेबल आर्केडिया वाटायला लागला. म्हणजेच अनअटेनेबलचा अर्थ आहे अप्राप्य, प्राप्त न होणारा. असं नंदनवन, आर्केडिया स्वर्ग किंवा नंदनवन. आर्केडियाचा खरा अर्थ हा ग्रीस देशामधल्या एका भागाचं नाव आहे, पण त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे नंदनवन किंवा स्वर्ग. ही बटन्ड हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग विंड. कोटाची बटणं लावून थंडगार अशा वाऱ्यापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करत आता सोपी चालायला लागला. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. He had set his silk umbrella by the door on entering. एका सिगारच्या दुकानात त्याला एक चांगला पोशाख केलेला माणूस सिगार पेटवताना दिसला. त्याने आपली रेशमी कापडाची छत्री प्रवेशद्वाराजवळ ठेवलेली होती. सोपी stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. सोपी आत गेला, ती छत्री घेतली आणि ती छत्री घेऊन हळूहळू चालायला लागला. The man at the cigar light followed hastily. My umbrella, he said sternly. तो माणूस घाईघाईने येऊन कठोरपणे म्हणाला, माझी छत्री. Oh, is it? sneered Soapy, adding a insult to petty larceny. Well, why don't you call a policeman? I took it, your umbrella. Why don't you call a cop? There stands one on the corner. अगदी क्षुल्लक चोरी, लार्सनी म्हणजे चोरी, क्षुल्लक चोरी असल्याप्रमाणे सोपी म्हणाला, होय का, तुझी छत्री आहे? मग तुझी छत्री मी घेतल्याबद्दल तू पोलिसाला का बोलवत नाहीस? तिथे बघ उभा आहे एक पोलीस. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. त्या छत्रीच्या मालकाने आपला चालण्याचा, पाठलाग करण्याचा स्पीड कमी केला. He slowed his steps. Soapy did likewise, with a premonition that luck would again run against him. प्रीमोनिशन म्हणजे पूर्वसूचना. सोपीला जणू पूर्वसूचना मिळाली की आपलं नशीब पुन्हा आपल्या विरोधात जाणार. म्हणून त्या माणसानं पकडावं म्हणून सोपीनं पण हळूहळू चालायला सुरुवात केली. द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. पोलीस पण जिज्ञासेने त्यांच्याकडे त्या दोघांचं काय चाललंय ते पाहत होता. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन. वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर. इफ इट्स युअर अम्ब्रेला, आय होप यू विल एक्सक्यूज मी. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट ॲज युअर्स, वाय, आय होप यू विल. नंतर ज्याची छत्री सोपीने घेतलेली होती तो माणूस म्हणाला,
अशा चुका होतात हे तुम्हाला माहीत आहे. जरी तुमची छत्री असेल तर मला माफ करा, मी आज सकाळीच ती एका रेस्टॉरंटमधून उचलली होती. तुमची छत्री आता तुम्ही ओळखली असेल तर तुम्ही ती घ्या, मला माफ कराल अशी मी आशा करतो. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोपी सॅवेजली. सोपी अगदी अनावर रागाने म्हणाला, होय होय, ती नक्कीच माझीच छत्री आहे. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. आता त्या छत्रीच्या पूर्वीच्या मालकाने माघार घेतली. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ऑपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ अ स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. तो पोलीस पण थोड्याच अंतरावर असणाऱ्या ऑपेरा क्लॉक म्हणजे एक प्रकारचा झगा परिधान केलेल्या पिंगट केसाच्या अशा उंच अशा स्त्रीला मदत करायला निघून गेला. सोपी वॉक्ड ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट्स. सुधारणा करण्याच्या नावाखाली खराब करण्यात आलेल्या रस्त्याने सोपी आता पूर्वेच्या दिशेने जायला लागला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली into an excavation. He muttered against the men who wear helmets and carry clubs. Because he wanted to fall into their clutches, they seemed to regard him as a king who could do nothing wrong. त्याने ती छत्री एका खड्ड्यात रागाने फेकून दिली आणि ते हेल्मेट घालणाऱ्या आणि हातात काठी असणाऱ्या त्या माणसांबद्दल म्हणजेच पोलिसांबद्दल तो पुटपुटायला लागला. का तर त्यांच्या तावडीत सापडण्याचा तो इतके प्रयत्न करत होता आणि ते म्हणजे पोलीस हे मात्र त्याला एखाद्या राजासारखे वागवत होते, जणू काही तो काही चुका करणारच नाही. ॲट लेंग्थ सोपी रीच्ड वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. आता सोपी अशा रस्त्याला पोहोचला जिथं झगमगाट शहरातला गोंधळ कमी होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मेडिसन स्क्वेअर. For the homing instinct survives even when the home is a park bench. आता त्याला मेडिसन स्क्वेअरकडे जायचं होतं कारण त्याला घराची ओढ जाणवत होती, जरी त्याचं घर म्हणजे एक बेंच होता. But on an unusually quiet corner, Sophie came to a standstill. Here was an old church, quaint and rambling and gabled. एका शांत कोपऱ्यावर सोपी पोहोचला आणि स्तब्ध उभा राहिला. तेथे एका जुन्या पद्धतीचं मोठं रॅमलिंग मिसरलेलं विस्तृत मोठं असं उतरत्या छपराचं चर्च होतं. थ्रू वन व्हायलेट स्टेन्ड विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग साबाथ अँथम. एका जांभळ्या रंगाच्या काचेच्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. नक्कीच येणाऱ्या साबाथ अँथम म्हणजे रविवारच्या प्रार्थना गीताची तयारी तिथला ऑर्गन वाजवणारा करत होता. ख्रिश्चन धर्मियांमध्ये रविवारचा दिवस हा प्रार्थनेचा दिवस पवित्र मानला जाणारा दिवस असतो. चर्चमध्ये रविवारी प्रार्थनाही म्हटली जाते. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोपीज इयर्स स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. त्या सुरांमुळं सोपी त्या गुंडाळलेल्या तारांच्या कुंपणाजवळ खिळून उभा राहिला. द मून वॉज अबाव, फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेर फ्यू. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द एव्ज. ऑर अ लिटिल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. चंद्र प्रकाशात होता. तिथं वाहनं आणि पायी चालणारे लोकही कमी होते. वळसणीला चिमण्या पण झोपेला येऊन चिवचिवत होत्या. जणू काही खेडेगावातलं ते चर्च होता. अँड द अँथम दॅट द ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स, फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन्ड सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोझेस अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. या प्रार्थना गीतामुळं सोपी खिळून स्तब्ध उभा होता. त्याला माहीत होतं की त्याच्या जीवनात सुद्धा चांगल्या गोष्टी होत्या. कोणत्या चांगल्या गोष्टी पूर्वी त्याच्या जीवनात होत्या तर आई होती, सुंदर फुलं होती, महत्वाकांक्षा होत्या, मित्रमैत्रिणी होत्या आणि पवित्र असे विचारही होते.
The conjunction of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. ते ऑर्गनवर वाजवले जाणारे प्रार्थना गीत आणि त्या जुन्या चर्चचा प्रभाव यामुळे सोफीच्या मनात अद्भुत आणि अचानक बदल घडून आला. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. त्याला जाणवलं की गुन्हेगारीच्या खोल खड्ड्यात तो कोसळलेला होता. The degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. त्याचं निकृष्ट आयुष्य, डिग्रेडेड डेज, त्याच्या अयोग्य इच्छा, अनवर्दी डिझायर्स, मृत झालेल्या अशा आशा म्हणजेच डेड होप्स, उद्ध्वस्त झालेल्या कार्यक्षमता आणि वाईट हेतू किंवा उद्दिष्ट हेच त्याचं जीवन बनलेलं होतं. And also in a moment, his heart responded thrillingly to this strange mood. त्याच्या या विलक्षण मानसिकतेला आता त्याचं हृदय प्रतिसाद द्यायला लागलेलं होतं. A strong impulse moved him to battle with his desperate fact. आता त्याच्या मनात एक प्रबळ इच्छा एकदम निर्माण झाली. स्ट्रॉंग इम्पल्स म्हणजे एकदम उत्पन्न झालेली इच्छा. कसली इच्छा निर्माण झाली तर त्याच्या अत्यंत वाईट, हताश, डेस्परेट अशा वस्तुस्थितीशी लढण्याची प्रबळ इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. तो आता स्वतःला या वाईट गोष्टींच्या चिखलातून, दलदलीतून बाहेर काढणार होता. ही वुड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. ज्या वाईट गोष्टीने त्याला गुलाम बनवलेलं होतं, एन्स्लेव्ड, गुलाम बनवलेलं होतं, त्यांच्यावर आता तो विजय मिळवणार होता. देर वॉज टाईम, ही वॉज यंग यट, ही वुड रिझरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. ज्या वाईट गोष्टीने त्याला गुलाम बनवलं होतं त्यांच्यावर तो विजय मिळवणारच होता. त्याला वाटलं की तो अजूनही त्याच्याकडे वेळ आहे, तो अजून तरुण आहे. जुन्या महत्वाकांक्षा तो परत आणू शकतो आणि न डगमगता त्या पुऱ्याही करू शकतो. परस्यू देम विदाउट फॅल्टरिंग, म्हणजे तो न डगमगता त्या इच्छा पुऱ्याही करू शकतो. इतका वेळ त्याच्याकडे आहे कारण तो तरुण आहे. दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. चर्चमध्ये वाजवल्या जाणाऱ्या त्या ऑर्गनच्या गंभीर पण मधुर अशा सुरांनी सोफीच्या मनामध्ये क्रांती घडवून आणली. टुमॉरो he will go into the roaring downtown district and find work. त्याने मनाशी ठरवलं की उद्याच गजबजलेल्या अशा शहरात जायचं आणि काम शोधायचं. A fur importer had once offered him a place as driver. एका फरचा व्यापार करणाऱ्या माणसाने त्याला ड्रायव्हरचं काम देऊ केलेलं होतं. He would be somebody in the world. त्याला जाऊन भेटायचं आणि ते काम करायचं आणि या जगामध्ये आपणही कोणीतरी बनायचं. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. काम करायचं, चांगलं आयुष्य जगायचं असं सोफीच्या मनात आलं आणि तेवढ्यात मागून खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचं त्याला जाणवलं. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमन. त्याने वळून पाहिलं तर त्याला पोलिसाचा निर्विकार चेहरा दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आज द ऑफिसर. तू इथे काय करीत आहेस? पोलिसानं विचारलं. नथिंग, सेड सोफी. नाही, काहीच नाही, सोफी म्हणाला. देन कम अलॉंग, सेड द पोलिसमन. तर चल माझ्याबरोबर, पोलीस म्हणाला. 3 months on island, said the magistrate in the police court the next morning. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांनी त्याला शिक्षा सुनावली, 3 महिने तुरुंगवास. विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा शेवट हा अनपेक्षित आहे, उपरोधात्मक आहे. सोफी जेव्हा जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, गुन्हे करतो, तेव्हा पोलीस त्याला पकडत नाहीत आणि जेव्हा चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र तो पकडला जातो. दिस इज द आयरनी ऑफ लाईफ. म्हणूनच म्हणतात मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. ओके स्टुडंट्स, आय होप you have understood the story well. Thank you.